राजपूत मराठीमध्ये आपल्याकडे बरोबर इथे साईडला असलेल्या 401 तसंच 7 पहिला चेंडू पिवळ्याच्या शेतकरीचा मात्र आपल्या दिशेने मारलेला पण चेंडू जातो जवळजवळ 2 धावा चेंडू मागे 10 धावा मात्र 2 धावा पिवळ्याच्या शेतकरीने दुसऱ्या चेंडू गोलंदाज संतोष होता तो चेंडू असेल 9 आता बघित करण्याचा प्रयत्न होता मात्र बाकी तो चेंडूची कशी गोल होत नाही पण तो चेंडूची देखील सांगता डॉटबॉल त्याला हेमंत पाटीलला त्यांचे सहकारी मित्र अभिषेक जोशी बोलवत तिथं मात्र नवऱ्याचं मारलेला सध्या चेंडू चालला होता बंदा उंच सीमा रेषा पार खणखणीत चौकार आला होता चौकारांनी संघाच्या दापणकाला देखील 6 धावावर नेल्या होत्या दरम्यान पुढचं चेंडू टाकणं देखील गोलंदाज यशस्वी असेल तर पिवळ्याच्या षटकातील 14 चेंडू ज्युनियर गोलंदाजी मार्ग गोलंदाज अर्थातच संदीप त्याला समजतो चौकीवर असेल गोलंदाज गुरुनाथ एका चौकाच्या साहाय्याने देखील खेळतो गोलंदाज मात्र लक्षीच्या पैसा बाहेरच्या खेळून सध्याच्या माध्यमातून देखील देखील केले जाते आबंदर अशा एका धावाने आपण देखील वाढतो तो प्लस 400 या संघाच्या एका धावाने दाखल धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 7 धावा तर गुरुनाथ पाटील देखील स्ट्रायकिंगवर असलेल्या बरेचशा टुर्नामेंटमध्ये मात्र पंचांच्या भूमिकेत असेल इथं मात्र एका खेळ उंचीने देखील खेळताना दिसेल आपल्या गावाला कुठेतरी दृष्टीने देखील खेळताना दिसते दररोज पुढचा चेंडू घेतात चेंडू दरबाजी देखील सांगतात दररोज पुढचा चेंडू शुद्ध खेळून गुरुनाथ आणि करण्याचा प्रयत्न झेलगणी क्षेत्र झोल खेळला जातो एका चांगल्या खेळाडूचा अर्थातच गुरुनाथ पाण्याचा देखील झोल खेळला जातो पुरुष एकदा चेंडू डॉटबॉल त्या चेंडू मागे धापलगाव धावसंख्या लागली गेली त्याची प्रश्न 400 या संघाची तर त्या पायरीमध्ये जर प्रेक्षक बसले मैदानामध्ये छोटे खेळाडू प्रेक्षक मैदानाची दोन प्रेक्षक बसलेत आणि ती चालतात तिथं पाहून बनवलं तुमच्यासाठी दररोज तुमचा चेंडू
मात्र विरोध तळ्यांच्या माध्यमातून लढवले फटका चेंडू चालला काव चालवण्याच्या दिशेने 52 रेषा पार खरगरीत खेळ करतात येथे षटकाच्या समाप्तीनंतर धावपैकापर्यंत उसंख्य लागली गेली तब्बल 11 धावा तिला मात्र पहिल्या षटक पावसाच्या षटक होता 11 धावा खर्च केल्या गोलंदाज संदीप यांनी बिनगडी बाद अनिल कोलिवाडा आयोजित 30+ अनिल कोलिवाडा चषक खऱ्या अर्थाने चषक मात्र 3 दिवस चालणार आहे या स्पर्धेचा पहिला पारदर्शक स्पर्धे म्हणजे रोख रक्कम 20,000 रोख रक्कम व आकर्षक चषक तसंच द्वितीय पारदर्शक असेल म्हणजे 15,000 रोख रक्कम व आकर्षक चषक तसंच तृतीय पारदर्शक असेल ते देखील 10,000 रोख रक्कम व आकर्षक चषक तसंच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर प्रत्येक मॅचमध्ये सामनावीर म्हणून देखील एक आकर्षक चषक असेल तसेच एक मेडल तिथं मात्र पूर्व कॉलेज देखील गुरुनाथ पाडीलाची जिथं ऊर्जा होती तिथं मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं पहिला चार्जिंग दुसरा चेंडू गेला जातो खेळ नवला आता नवल्याचा बाहेरला फटका पूर्ण गेला पावरफुल सक्सेसफुल आय एम एन्शॉट गंडाळू चौकार नफरत फिनिशिंगचे दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडू घेणार गोलंदाज त्याला सांगवलं जाईल 9 लाख तिथे मात्र 9 फुटाचा एक चेंडू होता सरळ संबंधीने गेल्या बाजूला सरळ सुंदर मात्र निर्णय चेंडूची देखील संख्या डॉट बॉल प्रयत्न होता घेतलेली एकच धाव एका धावाने दाखवला देखील भारतीय दाखलकार धावचुकी लागली गेली आता मात्र तब्बल 18 धावा अजूनही भारतीय जिंकतील उर्वरित 2 चेंडूच्या समोर कशा प्रकारे घेईल फलंदाज गुरुनाथ पाटील व नवनाथ पाटील दुसऱ्या जिंकण्यातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पहिला त्याला समोर होते स्ट्रायकिंग असा फलंदाज गुरुनाथ पाटील यांचे कशा 7 चेंडू मागे 10 धावांची एका मॅरेथॉन पाणी घेताना दिसतो गुरुनाथ पाटील स्ट्रायकिंगवर असलेल्या लगातार बर्बाद इथे मात्र चेंडू प्रचंड पहिला मुंबई चेंडूची देखील साधना होते डॉट बॉल चेंडू चेंडू प्रयत्न होता मात्र
त्याची एक लागते एक जो देखील सोडलं जाते त्याच्या माध्यमातून त्यांची घेतलेलं एक धाव त्यांची शक्यता समाप्त केलं तर दाखवलं धावसंख्या लागली गेली त्यांची प्लस सारखे या संघाची तब्बल 19 धावा तर दिवसा कप्तान देखील केले गोलंदाज पहिल्या साली आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 11 खर्च दिले होते गोलंदाज संख्येत आले त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना फक्त 8 धावा खर्च केले मात्र त्यांचा कप्तान देखील कंपनीला सांगितलं सांगताना या संघाचा वैयक्तिक पहिलं आणि तिसरं जण हाताळण्यासाठी गोलंदाजी भारतात देखील नवीन गोलंदाज अर्थातच मयूर वापरला जातो तसं गेलेला असेल गोलंदाज सलामीला आला होता तोच गुरुनाथ पाटील त्यामध्ये पुन्हा देखील बोलायचा प्रयत्न करतो मात्र गोलंदाज आता मयूर यशस्वी होतो भारताला तालुक्या माध्यमातून त्याच्या 6 धावांनी धापलकर धावसंख्या लागली गेली आता मात्र त्याच्याकडे सारसोळे या संघाची 25 धावा बिंद विभाग 2 चेंडू मागे तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू बात करून दाखवू शकता त्याच्यानंतर गुजरात पाणी दाखवतो बघितलं तर व्यक्तिगत 14 धावांची देखील त्या भारतात पाणी केली गेली गुजरात पाणी यांच्या माध्यमातून मात्र 17 धावांची त्या भारतात पाणी केली गेली गुजरात पाणी यांच्या माध्यमातून गुजरात पाण्याची धाका भरून देण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातो चेंडू तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज भैया त्याला जबरदस्त सायकलवर असेल बंदोबस्त आलेला फटका आणि गोलंदाज सत्तर भागात लवकर पुरुष 6 धावांनी देखील वाटतो दापोलकर धावसंख्या लागली दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज बंधू त्याला समोर मात्र बॅक टू बॅक लागोपाठ 2 षटकार देखील भारत यशस्वी होते फलंदाज बजाज फलंदाज धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 37 धावा तिसरा
फलंदाज स्वतः कर्णधार दौलत पाडवी तर कर्णधारांना देखील कर्णधार साधीची इनिंग देखील खेळावी लागेल कुठेतरी संदर्भात चांगल्या स्कोरवर जावं लागेल दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू इथं मात्र मेक्सिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू सरपंचांच्या माध्यमातून देखील दर्शित केलं जाते आवडतं एका धावानं दाखवलं देखील मांडलं जाते दाखल करा धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल आणि 30 धावा डबल टिके चेंडू पहिला चेंडू चौथ्या षटकातील तिथे मात्र केला गेलं तर अर्थात ज्येष्ठ पाडीची देखील आठवण येताना दिसतो तिथे मात्र एकच धाव एका धावाने दाखवलं देखील वाटतोय दाखल करा धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 39 धावा दोन गडी बाद करतामध्ये प्रथम स्टार्टचा फलंदाज दीपक पुढचा चेंडू प्रयत्न होता मात्र एकच धाव पुढचा चेंडू प्रयत्न होता प्रयत्न सिद्ध जसं चेंडू टाकत मात्र गोलंदाज देखील यशस्वी होतो डॉट बॉलला पुढचा चेंडू चेंडू चाललाय लांबी कमी उंची जास्त गोलगाडी क्षेत्रात घेते पकडला जातो फलंदाज पाहिजे तर दौऱ्याची जागा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातो झुंबवत तुमच्या डावातील शेवटच्या चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी बाहेर पण अर्थातच देखील डावातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज देखील त्याला जबरदस्त शौकीनवर एका षटकाच्या साहाय्याने घेत होता तो दीपक तर खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवर देखील आपल्या संघाला
जाईल तिथे पाटीलच्या माध्यमातून तिथे मात्र स्वागत केलं जाते हेमंत पाटील यांच्या तिथे पाटीलच्या माध्यमातून चोवीस चेंडूमध्ये आपण यायचं आणि 53 धावांचं लक्ष दोन कॅप्टनच्या दरम्यान नाणेफेक ओढली गेली आणि हेमंत संघाचे कर्णधार आणि नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. त्यानंतर आपण पाहिलं आमंत्रित केलं होतं सासई संघाचे फलंदाजांना फलंदाजी ते आमंत्रण स्वीकारलं. विशेषतः आपण जर स्कोर कार्ड पाहिला तर या ठिकाणी नवनाथ यांना अप्रतिम फलंदाजी केली. 100 इनिंग्समध्ये तब्बल 17 धावा ठोकलेल्या. त्यानंतर गुरुनाथ वैद्यनं अप्रतिम फलंदाजी केली आणि त्यांनी दिलेले होते. नक्कीच फुटबॉल चांगला आपण या ठिकाणी पाहत होतो की संदीप बॉलिंगमध्ये देखील अप्रतिम कामगिरी तसेच फलंदाजीमध्ये देखील अप्रतिम कामगिरीसाठी या ठिकाणी हेमंत कॅप्टन यांनी संदीप आणि अमित या दोन फलंदाजांना सलामीसाठी पाठवले. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. संदीपसाठी डीप वैरिष्य लॉंग ऑफ मध्ये आणि डीप विकेटमध्ये घडवत आहेत. दोन खेळाडू खरी लक्षप आहेत. पावते षटक जग्गू कार्तिकच्या 9.5कडे चेंडू आहे आणि तो खूप नवनाथ करत नाही. शांत ठेवले जग्गूने, शांत ठेवले नवनाथ. अमित आणि संदीपची जोडी मजाक आहे. सलामीवर बॅटर आहे आणि पहिल्या चेंडूवरती हॅमर केला होता. आपण तिने जाहीर केली की हा आम्हाला या ठिकाणी सांभाळ आम्ही आलो आणि आम्हाला हा सामना जिंकायचा. दोन धावांची पेनल्टी आपल्याला या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. चला गेम ऑन गेम ऑन म्हणजे जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष असेल.
टॉयलेट झाले आणि चायची गाडी मुठी नाही शकतो
दोन्ही सैन्यांना प्रतिष्ठित करावं लागेल आणि नियम प्लस असोसिएशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून नियम बनवलेले आहेत. क्रिकेट एक नियमांच्या अनुरूप खेळला जातो. त्यामुळे आपण अंपायरचा निर्णय असेल किंवा कमिटीचा असेल आपल्याला जर कुठलाही स्पर्धा यशस्वी करायची तर नक्कीच आपल्याला या नियमाच्या धरूनच आपण सर्व सामने करायचे. तर त्याला मॅच ऑन करा. अंपायरना विनंती आहे. किती धावा झाल्या? 3 चेंडूनंतर धावसंख्या 4 अशी आहे. धावफलकावर जिंकण्यासाठी 53 धावांचे लक्ष्य होतं. तर ते 2 धावा दंडित केल्यानंतर 51 इज टार्गेट, न्यू टार्गेट आफ्टर 5. 51 धावांची आवश्यकता आहे. संघ सानपाडा जग्गू सामन्यातील 2 टीमवर आपण पाहतो. संदीप आणि अमित हे दोन्ही मैदानात आहे आणि जग्गू त्यांनी 2 चेंडू या ठिकाणी टाकले. पहिल्या चेंडूवरती चंद्र असेल दुसरं डॉट डिलिव्हरी आले. तिसरा चेंडू असेल जग्गू स्टेशनकडून मारा करते. लेफ्ट आर्म गोलंदाजी कॅच होऊ शकतो का? या ठिकाणी कॉल दिला जातो. कॅचेस विंड मॅचेस यावेळी पहिल्या घरी बाद होते. पहिल्या 11 संदीप सारखा मोठा फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि धावसंख्या टीममध्ये 4 टीममध्ये पकडला. तो सागरासमान धावसंख्या या ठिकाणी गटर करावी लागेल. दुसरीकडे आपण जे पाहिलं तर अमित आहे स्ट्राईकवरती. गोलंदाज जग्गी याला यश मिळत आहे. नक्कीच सारसोळी संघाचे 4 गोलंदाज जर आपण पाहिले तर नक्कीच सर्व गोलंदाज संदीप असतील, गोनाथ असतील, त्यानंतर नवना स्वतः कॅप्टन असतील, करण जे जवळ टाकतात सर्वांच्याच माध्यमातून एक सुरेख गोलंदाजीचा अटॅक आपण पाहिला आहे. मात्र हा मोठा सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच प्रेम फायनलमध्ये प्रवेश करेल. पुन्हा जग्गी जग येतो का? जर्मनमध्ये कमी पडले. 2 धावा देखील या ठिकाणी चेंडूवरची नजर ही महत्वाची असते आणि चेंडूवरची नजर हटेल आणि दुर्घटना घटेल. यावेळी टॉप चान्स आहे. मिळतो तो फलंदाज अमितला संधी मिळते. जीवनदान मिळते. या जीवनदानामधून काय फायदा उचलतो? नक्कीच हा कॅच जर पकडला असता तर मी म्हणतो नक्कीच 50% सामना झुकला असता सारखं. मात्र डिफेंस बॉल क्रिकेट यालाच आपण क्रिकेट म्हणतो. तर किंतु परंतु अशा पद्धतीनं बोलण्यामय अवस्थेमध्ये हा सामना जाणार. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार अवस्थेत ठरणार. कारण प्रेक्षकांची गर्दी आपण चौबाजूने पाहतो. नवदेव मैदान आरोली कोळीवाड्या या ठिकाणी एक सुंदर अशी स्पर्धा रंगते. 30+ आरोली कोळीवाडा आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. हा कसा आहे आणि नक्कीच संयम कमी पडले. घराच्या रडारमध्ये येत नाही आणि चांगला चेंडू आणि मिस केले. नक्कीच स्वतःला पोषक देखील असेल. अमित शेवटचा चेंडू असेल फलंदाज सागर स्ट्राईकवर आहेत. नवीन फलंदाज ह्या पहिल्या चेंडूचा सामना करतील. खूप मोठं लक्ष आहे. मात्र लक्ष्याचा पाठलाग करणं आणि यशस्वीरित्या करणं हेच महान फलंदाजाचं लक्षण असतं. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मार्गदर्शन होत असताना आपण पाहतो. सागर पूर्णपणे 2 षटकाच्या मधून या पद्धतीने सुईमधून धागा आपण पुरवतो. त्याच पद्धतीने आपण हा स्ट्रोक पाहिला. चौकार या ठिकाणी मोठे संघ सानपाडा रॉयल्सला आणि धावसंख्या किती जाऊन पोहोचले म्हणजे 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. संदीप बाद झाले मात्र विकेट आहे. 11 धावा धावसंख्या लागल्यात आणि जवळपास 51 धावा करायच्या. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकामध्ये 30 धावा म्हणजे प्रत्येक 40 धावा. तर 40 धावा आहेत तर 3 षटकांमध्ये म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 13.5 सरासरी 13 ते 14 धावाच्या प्रत्येक ओव्हरमध्ये आपण काढलं. नक्कीच सानपाडा जसं उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सगळी फायनल्समध्ये प्रवेश करू शकतो. साठी प्लस आरोली कोळीवाडा आयोजित या भव्य अशा स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व रसिकांचं
तसेच खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एक चांगला सामना, अंतिम सामना आजच्या दिवसाची चांगली लढत आपल्या समोर नंतर आपण पाहतो. आणि सांगण्यासाठी 3 षटकात 40 धावांचं लक्ष आहे. 9 विकेट्स त्या ठिकाणी शिल्लक आहेत. नवनाथ कॅप्टन नवीन पाकिस्तान स्वतः येत आहेत गोलंदाजीसाठी. आणि ह्या गोलंदाजीमध्ये नक्कीच हे जे षटक आहे या षटकामध्ये आपण टर्निंग पॉईंट संपूर्ण मॅचचे पाहणार आहोत. गेममध्ये आपण प्रेक्षक पाहतो. संपूर्ण मैदानामध्ये एक चांगल्या गेमचे साथ यावेळी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पॉईंट रक्षा कव्हर तसेच मिडॉ तसेच डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफमध्ये तसेच डीप डिव्हिजन आणि स्कोरिंग एरियामध्ये क्षेत्ररक्षण करणारे नवनाथ याचं नाव देखील केलं आहे. आणि यावर खूप चांगल्या पद्धतीने मिळवून करतो. आणि आम्ही त्या बॅटमधून आपण पाहतो हा सुरेख चौका. आणि तो सामना संपणा संघ कधीही हारणार नाही अशा आविर्भावामध्ये रणजी आपली जय करत असताना आपण अमितला पाहतो. अमित आणि संघर्ष जोडी मैदानात आहे. नवनाथ कॅप्टनचा आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. थोडी घाई करायची सारखे संघ आपण घाई करा. अंधार होणार आहे. परत एकदा आपण अंपायरला विनंती आहे की आपण अंपायर अमर कुलकर्णी तसेच समीर मडवीजी या ठिकाणी आहेत. त्यांनी थोडा फास्ट घ्या कारण सावल्यांचा खेळ सुरू झाला. बॅटिंग लाईनअप बॅटिंग टीमसाठी थोडंसं व्यवधान येऊ शकतं. थँक्यू. पुन्हा एकदा बॅटच्या मधून घेतला जातो. म्हणजे चौकार पुन्हा एकदा मध्ये अनुष्का बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 19 धावा धावफलकावर लागत आहेत आणि एक गडी बाद 19 धावफलक आहेत. 2 सलग चेंडूमध्ये 2 चौकार पेश केले. मी म्हटलं होतं की या षटकामध्ये टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच असू शकतो का. त्याचं उत्तर दिले अमितनं. 2 चौकार पेश केले. जीवनात किती मागणी करू शकतो हे आपण पाहतो. चांगला आहे. अमित कमबॅक करतो आणि शेड्यूल ऑफ पिचिंग जे आहे ते खूप पुढे दिलं जाते. ट्राय केला जातोय. नवनाथच्या बॉलमध्ये आपण उंची दिली गेली आणि नक्कीच त्याला विवश केलं गेलं की सिंगलसाठी लेग कट केलं. एक गाव कॅच करून घेतले अमितनं. साईज आता मात्र मिळतो म्हणजे सागरकडे धावसंख्या जाऊन पोहोचले 20-20 मधून असं पण विकेट. अजून जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. ज्या ज्या वेळेस नवनाथ टॉस करतात चेंडू फिरकी देतात त्या वेळेस फिरकी घेतो चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि विकेट किपर मागे एक लाजवाब कामगिरी आपण नेहमीच पाहतो. 14 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी सांगणारा संघाला एक मोठा सामना तो समोर अंपेट्रिक लाईनच्या माध्यमातून असं म्हणताकडे याचाच अर्थ हा आहे फ्लॅट बॅटेड सुरेख षटकार. त्यालाच क्रिकेट आपण म्हणतोय जिथे कॅच व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आपण 6 धावा या ठिकाणी वसूल केले जातात. खूप असं या ठिकाणी खरपूस समाचार घेतले आणि सागर दाखवून देतो की मला बॅटिंगसाठी पाठवले माझ्या हेमंत कॅप्टनने. तुम्ही नक्कीच फलंदाजीमध्ये या ठिकाणी बाहेर आणणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार. नवनाथला कमबॅक करायला हवं. विचार करायला हवा की आपली लाईन कशी पाहिजे. कंट्रोल ठेवायला हवं. फुट टॉस यावेळी सांगणार नाही. धावसंख्या म्हणजे 26 धावा धावफलकावर एक गडी बाद झाली. 51 धावांची गरज आहे. म्हणजे मॅचमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये काही येऊ शकतो. शेवटचा चेंडू पर्यंत हा सामना रंगतदार ठरणार. प्रेक्षकांची गर्दी आता वाढायला लागली. रणनीतीमध्ये
पंच यावेळी बोट आसमंताकडे गेला सागर थोडासा निश्चयमध्ये आणि नवनाथ कमबॅक करतो पहा कहाणीमध्ये ट्विस्ट राहतो टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच असू शकतो का कारण नवनाथनं 2 चौकारांनी एक षटक दिले ते षटक संपतो ते नवनाथचे 3 षटक संपले 2 षटक संपले धावसंख्या किती आहे म्हणजे 26 2 गडी बाद 26 धावसंख्या म्हणजे येणाऱ्या 12 षटकांमध्ये किती धावांची आवश्यकता तर 25 धावांची म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12.5 धावांची सरासरी है हा सामना जर जिंकायचा है तो 12.5 रन हर ओवर में बढ़ाने होंगे जिसके लिए अब यहाँ पर 12 गेंदों में 25 रन बनाने हैं 400 नवनाथ आप पास कीजिए ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे कुठल्याही पद्धतीने आपण टाइमपास करायचा नाही नवनाथजी आपण खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं डिसिप्लिन टीम आहे आपली 400ची क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज सिलेक्ट करायचं गुरुनाथजी नवनाथजी दीपक गेंदबाज है और अमित तरफ निखिल सागरच्या जागेवर चला पेंडिंग लावून घ्या पंचांना विनंती आहे की आपण वेळेचं सदुपयोग या ठिकाणी करायचं आहे थोड्या ठिकाणी होताना दिसत नाही दुसरी प्रकल्पामध्ये वेळ घेत आहेत दीपक नवीन गोलंदाज आहेत अमित वरती भाऊस आहे टीम सांगपाडा तुम्हारा 25 रन आपके सामने ये बड़ा मैच है अरुण कोलीवाड़ा आईबीपी बेहतरीन ट्रॉफी के लिए आसमान में क्या यहाँ पर कैच हो सकता है जी हाँ यहाँ पर कैच पकड़ा है या फिर मैच पकड़ा है आने वाला समय हमें बताएगा अमित चावले में वापस जा चुके हैं और 11 गेंदों में अब भी 25 रन बनाने हैं दीपक अब सारसेल के लिए वो कारनामा करने जा रहे हैं जो कि एक स्वप्नमत यहाँ पर कारनामा होगा अगर सारसेल की टीम यहाँ पर आज जीत में इस मैच को तब्दील करती है तो निश्चित रूप से संडे को हम उनको जरूर मिलेंगे लेकिन किंतु परंतु आखिरी गेंद तक स्थान पर हार मानने वाली टीम नहीं है जब तक वहाँ पर बैटर मौजूद है निखिल और कैलाश अब आए हैं और कैलाश का डब्ल्यू जब बजने लगेगा तो निश्चित रूप से मैच में ट्विस्ट आने लगेगा इसमें कोई संदेह नहीं है एक बार फिर दीपक निखिल अवसर वहाँ पर अनुमान एक रन मात्र मिलेगा और कैलाश के लिए अवसर होगा 10 में सामने भुगतना पड़ेगा अगर आप किसी प्रकार की जल्दबाजी करते हो आप जाके वो बल्लेबाज गेंद पर है जो माना तो मैच रह चुका है और भली बात ही जानते हैं किस प्रकार से ऐसे मैचों में जो कि क्लोज मैच होते हैं उस मैच में कहानी में कैसे बरकरार लाए जाए कहानी में कैसे ट्विस्ट लाया जाए ये सब जानते पहचानते हैं और दीपक के बीच जो हो लगी होगी एक दिलचस्प मुकाबला आपके सामने ऊपर गेंद गई है क्या वहां पर कैच होगा वैज्ञानिक दीपक क्या करते हैं मरता क्या नहीं करता यहाँ पर दीपक की कोशिश को यहाँ पर असफल बनाया है क्षेत्र रक्षक ने जो कि फील्डर है 7 चुनाव में अगर आपको मैच जीतना है एक अच्छा अवसर था कैलाश जैसा बड़ा विकेट अगर आप प्राप्त करते हैं मैच में आप अधिक रूप से अधिक दर्शकों से यहाँ पर सवाल हो और यहाँ पर अंबर बता रहे हैं अमर जी इसी रन आउट कोई तो आउट को वापस जाना होगा लेकिन यही होता है क्रिकेट कभी तेरी तो कभी मेरी कभी 3 से इस बात हम देख रहे हैं 400 मैच जो कि मैच में यहाँ पर योगदान दिया था कैलाश को फिर एक बार रनआउट के माध्यम से कैलाश के दुर्भाग्यवश तरीके से सामने में वापस जा रहे अपने आप को सोच रहे कि मैं जल्द नहीं वहाँ पर पहुँचा तो किसी पर क्रिकेट यहाँ पर नए बल्लेबाज है मयूर जो कि इन पर खासा दारो मदार होगा निखिल जो कि एक गेंद पर है अब कैलाश जब वापस पहले में जा रहे हैं तो दीपक को निखिल यह सफलता मैं कहूँगा
अच्छा बल्लेबाजों को रोका है, लेकिन लास्ट ऑफ द मैच इट्स अ क्रूशियल मोमेंट फॉर बोथ द टीम्स। टर्निंग पॉइंट कहा जाएगा। जैसे सुपर का स्ट्रोक खेला है स्टंगन डिंगर अंपायर अमर कोटकर जी बता रहे हैं। जी हाँ, यह 35 अब जाकर रनों का पीछा अच्छी तरह से हो गया। 7 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है। 7 गेंदे और 16 रन, 16 रन 7 गेंदे। क्या दीपक ये गेंद पर 16 रन चाहिए? 16 धावांची आवश्यकता आहे। 7 चेंडू आहेत। दीपक फिर एक बार तो अच्छा कैच होगा कि वहां पर लीडिंग एज है, पीछे जाएंगे तो एक रन मिलेगा। तो 6 गेंदे और 15 रनों की आवश्यकता है। स्कोर कार्ड पर रन बने हैं 51 का टारगेट है, जो कि पेनल्टी के बाद यहाँ पर व्यवस्थित किया गया और घोषित भी किया गया। 53 को विन था, उसके बाद 2 रन की पेनल्टी यानी कि 51 रन बनाने हैं। तो 6 गेंदे 15 यहाँ पर रन है। 6 गेंदे बाकी है। कौन सा गेंदबाज ऐसा होगा? हमने करण को देखा था, नवनाथ काफी विश्वास रखते हैं करण के ऊपर। तो क्या करण फिर एक बार इसी विश्वास को दोहराएंगे या फिर कोई अलग गेंदबाज यहाँ पर निकाले के नवनाथ बैट्समैन बनता होगा? तो विनती है दोनों अंपायरों से कि यहाँ पर वक्त जाना हो। पास करा 6 गेंदे 15 रन। पाहत मैदानाच्या ऑफ साईडला सुंदर गावदेवी मातेचं या ठिकाणी मंदिर देखील आहे आणि व्यवस्था देखील अप्रतिम केली गेली आहे। 30+ कोणीवारा आयोजित या संपूर्ण भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये 24 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बऱ्याचशे संघ संपूर्ण नवी मुंबई परिसरातील संघ एकमेकांसमोर आहेत। तर कुठला पास करायचं नावाची 2 बेस्ट टाईम वेळ खर्च करू नका। 7 चेंडूमध्ये 15 धावा आवश्यकता है। आखिर जीत उसीच होगी जो बेटर क्रिकेट खेळेगा। तो गुरुनाथ एक्सपिरियन्स या ठिकाणी लावला जातो, जो योग्य आहे का? सक्सेसफुल आहे का? चेंडू फेकण्यासाठी पहिली धाव दुसरी धाव पूर्ण केली जाते। का थांबलेत आहे दोन परंतु मयूर आहेत त्या ठिकाणी। निखिल आणि मयूरची जोडी मैदानात आहे। तब्बल 15 धावा आवश्यकता होती। षटक सुरू झालं त्यावेळेस 2 धावा दिल्यात, म्हणजे 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे। 13 रिक्वायर्ड इन दिस मॅच इन द लिमिटेड डिलिव्हरी 5 बॉल प्ले। काय करून बसतो यष्टीरक्षक भयंकर चूक करतात आणि एक धाव देखील देतात। त्याच चेंडू मात्र एक धाव देखील देणं हे तितकंसं महाग करू शकतो। गुरुनाथ यांच्याबरोबर आम्ही वार्तालाप केला होता कॉमेडी बॉक्समध्ये। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की गुरुनाथ आमचे मेन विश्वास एक आधार आहे, संघाचा प्रमुख स्तंभ आहे आणि गुरुनाथकडून अपेक्षा असते एक्सपिरियन्स अनुभव काय असतो हा अनुभव आपण पाहतोय कशा पद्धतीनं विकेटला बांधून ठेवलं। 2 चेंडू तर अप्रतिम आहे, म्हणजे शिल्लक चेंडू किती असतील धावा किती आवश्यकता? 12 धावांची आवश्यकता, म्हणजे 3 चेंडूवरती चौकाराची अपेक्षा आहे निखिल करून। चांगला सामना आपण पाहतोय, फुलटॉस आहे। यावेळी पण आपण पाहतोय धाव व्यक्ती जात नाही। 2 चेंडूमध्ये 12 म्हणजे 2 षटकार। शेवटचा सामना नक्कीच कंपल्सरी चेस आहे, त्या स्पर्धेचे नियम आहेत। अति शिस्तप्रिय असे ही संपूर्ण स्पर्धा आहे आणि स्पर्धा रंगवण्यासाठी अनेक आयोजक आहेत। प्रशांत पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, मनोज जाधव तसंच अनेक खेळाडू आहेत। तर 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। 8 चेंडू आहे, यापेक्षा वनबाउंड खेळू जातोय का? सीमा रेषाबाहेर 4 धावा मात्र मिळतील आणि जिंकण्यासाठी अजून 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे। प्रशांत पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, मनोज जाधव, देवेंद्र लाखन, अमर कोटकर, गिरीश कोटकर, समीर मडवी, प्रवीण पाटील
अमेय अजय उमेश तसेच अंबार गिरीश कोटकर देवेंद्र भोसले अंबार आणि पाटील अंबार आणि कोटकर तसेच अंबार संघ या सर्वांचे आता प्रयत्न शेवटचा चेंडू 8 धावांची आवश्यकता यावेळी 4 चेंडू फेक केले तर 15 बोट या ठिकाणी आम्हाला समांतर जाते जमीन लागत म्हणजे वाईट होईल पूर्ण सगळं असतो विन मॅच 7 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी खेळ आहे म्हणजे शक्कर जरी दिला तरी जिंकणं म्हणजे सारखोच्या हातात तिकीट आहे काय होत आहे संघ प्रवेश केलेला पहिला संघ आजच्या दिवसात जिंकतो संघ सारतोय म्हणूनच आहे जोडणे कहा करून आजने कहा आणि जिंकणं यावेळी स्पर्धा जी म्हणजे उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल सेमीफायनलमध्ये जिंकणाऱ्या संघाचं नक्कीच अभिनंदन शेवटच्या चेंडूपर्यंत आपण आम्हाला आनंद दिला त्याबद्दल आपले हेमंत असतील संदीप असतील निखिल असतील तसेच अनेक फलंदाज गोलंदाज आहेत त्यांनी संपूर्ण चांगला खेळ केला आणि आम्हाला देखील मंत्रमुक्त केले कैलास गोलपेडे षटक हाताळलं आपल्या संघासाठी आणि 17 धावांची लयलोट केली एक्सपिरियन्स क्रिकेटर अनुभवी वन अँड ओनली मिस्टर कोरोनाथ आपण यायचंय सामना